अहिल्यानगर शहरातील नव्या कचरा गाड्यांच्या माध्यमातून मनपा आयुक्त जनतेची दिशाभूल करत असून करदात्यांची लूट करत असल्याचा आरोप माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी केलाय। अहिल्यानगर महानगरपालिका आणि आयुक्त यशवंत डांगे यांनी मोठ्या थाटात शहरातील कचरा संकलनासाठी असलेल्या नव्या 80 घंटा गाड्यांचं उद्घाटन नुकतंच केलं। तर आता या माध्यमातून शहरातील कचऱ्याचा प्रश्न संपला असल्याचं त्यांनी जाहीर केलं। मात्र वास्तव याच्या उलट आहे। महापालिकेच्या खर्चातून नव्हे तर जनतेच्या कराच्या पैशातून या सर्व कचरा गाड्या विकत घेतल्या गेल्या। नागरिकांनी प्रामाणिकपणे भरलेले कर हाच या कचरा संकलन योजनेचा पाया आहे। महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि अगदी आयुक्त यांचं वेतन देखील याच करदात्यांच्या पैशातून केलं जातं, हे विसरून चालणार नाही। माजी नगरसेवक योगीराज गाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कचरा संकलन करणाऱ्या या नव्या घंटा गाड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली। त्या दरम्यान त्यांना एक गंभीर बाब निदर्शनास आली। संबंधित गाड्यांवरील निळे आणि हिरवे रंग नागरिकांना भ्रमित करण्यासाठी लावण्यात आले। बाहेरून पाहता एक बाजू ओल्या कचऱ्यासाठी आणि दुसरी बाजू सुका कचरा टाकण्यासाठी असल्याचं दाखवलं जातंय। मात्र प्रत्यक्षात गाडीच्या आत एकही स्वतंत्र कप्पा नाहीये। ओला आणि सुका कचरा असे दोन्ही देखील एकाच ठिकाणी एकत्र टाकले जात आहेत। यामुळे नागरिकांची फसवणूक होत असून हा प्रकार म्हणजे महानगरपालिका आणि आयुक्तांकडून जनतेची दिशाभूल आणि करदात्यांच्या पैशाचा अपव्यय आहे। काही गाड्यांची स्थिती तर सुरू होण्यापूर्वीच दयनीय आहे। सायरन, ध्वनी व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्धच नाही। अहिल्यानगर महानगरपालिकेने या 80 गाड्यांना शहर स्वच्छतेचं समाधान म्हणून दाखवलंय, परंतु प्रत्यक्षात शहराला स्वच्छ करण्यासाठी किमान 130 पेक्षा अधिक गाड्यांची आवश्यकता आहे। केवळ उद्घाटनाचे फोटो सेशन आणि प्रसिद्धी हेच याचं उद्दिष्ट दिसतंय। आयुक्त यशवंत डांगे आणि मनपा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची गरज आहे, कारण हा प्रकार म्हणजे जनतेचा विश्वासघात आणि करदात्यांच्या पैशाची उघड लूट आहे। नागरिकांनी अशा दिखाऊ योजना आणि फसव्या आश्वासनांपासून सावध राहावं। खऱ्या अर्थाने स्वच्छ, जबाबदार आणि पारदर्शक प्रशासनाची मागणी आता प्रत्येक नागरिकानं करणं आवश्यक आहे, असं माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।